काय करतोय फ्रेंड्स ही बघा आज आपल्या सोबत आहे इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 11 मधली कंटेस्टंट सौम्या निलेश शिलीमकर. आमचा ग्रुप होता डीसी क्लासिक क्वीन्स आणि त्या ग्रुप मध्ये मी मेंबर होती. किती नंबर आला तुमचा? आम्ही फायनल मध्ये टॉप 6 मध्ये आलेलो. टॉप 6. ओके. आणि आता उड्या मारणार आहे ती. हा आणि आता तुम्ही तिची हेअरस्टाईल बघू शकता. ही बघा कारण ते जरा विचित्रातला प्रकार आहे. तर आता आम्ही अशी तिची हेअरस्टाईल केली आहे मस्त आहे की अर्धी निग्रो लोकांसारखी आणि मागे तिने इंडियन बो घातलाय. तर आता आम्ही तिला तसंच घेऊन चाललोय वॉटर पार्कला. ब्लॉगिंग करतोय आणि ते सगळे मस्त बॅग घेऊन आले आणि आम्ही ते झोले घेऊन. तर फ्रेंड्स आम्ही आता लोकेशनला पोहोचलेलो आहे शांग्रीलाला. आणि हे जरा हेअरस्टाईलची अशी बघून सगळं हिला बघताय ती बघा. आणि आता आम्ही बुकिंग केलं नव्हतं तर मयुरेश आणि अवनीश आता तिकीट काढायला गेलेत. हा तुला पिशवीचं काय झालं का? लोक वेगळ्या वेगळ्या घेऊन आले आम्ही असं एकदम पिशवी घेऊन आलोय. बरोबर आहे ना. अमीर लोक त्यांची अमिरी दाखवत नाहीत. फ्रेंड्स चार्जेस तुम्हाला पाहिजे असेल तर इथे बघून घ्या. तू पण बघा फूड पॅकेज ब्रेकफास्ट लंच इव्हनिंगचं टी कॉफी इव्हनिंग पावभाजी. तर फ्रेंड्स आता आम्ही तिकीट तिथे काढलेलं आहे ऑनलाईन नाही ऑफलाईनच काढलं. आणि आता इथे नाश्ता करायला आलो आहे. तर ही तिघं पळाली नाश्त्यासाठी संपेल म्हणून. आणि यांना घाई बघा नाश्त्याची किती आहे. नाही तर मी त्यांच्यासोबत आली आहे वगैरे ते काय नाही नाश्त्याला धावतं ते बघा. हे बघा हे चित्र बघा. आणि ह्याचं तर काय विचारूच नका. आणि मग घरी जाऊन म्हणणार ब्लॉग नाही केला. मेनू बघा मेनू उपमा आहे इडली सांबार चटणी जिलेबी गाठी. करू आमचं झालेलं आहे. कसा होता नाश्ता? इडली चांगली होती. काय इडली चांगली होती उपमा पण चांगला होता. आता मी आणले चहा तर आपण चहा पिऊया. तर हे बघा इथे लॉकर आहे. तर आता आपण आपल्या इथे बॅग ठेवणार आहे. आणि ह्यांचं काय चाललंय बघूया. काय करताय रे तुम्ही? टी शर्ट घेतोय आम्ही आता. हां कारण हा घरातून बाहेर पडेपर्यंत फक्त इन्स्टॉर रील बघत होता. तर टी शर्ट आणायला विसरला. तर तो आता टी शर्ट घेतोय. आणि हे तर केव्हा विचारूच नका. हिला ही आज ना रिसॉर्टवर फेमस होणार आहे कारण सगळे येऊन जाऊन हिलाच बघताय. ते बघा काय ते. हे बघा इथे लॉकर आणि हे चेंजिंग रूम आहे. तर आता आम्ही लॉकर घेतलाय तर आमच्या पिशव्या लॉकरमध्ये ठेवायला गेलेत. हा एंट्रन्स आहे. आणि इथे तुम्हाला काय काय बघा असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. राईड कशी करायची राईट पोझिशन रॉंग पोझिशन तर त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे करा. आपलं ते हे खरं करू नका. हे यडीला आधी सांगते. सांगरीलामध्ये एंट्री कराल ना तेव्हा तुम्हाला हा पहिला पूल लागतो. आणि तिथे ही स्लाईड आहे छोटी. आणि इथे एवढ्या स्लाईड आहेत 1 2 3 4 5 6 7 8 स्लाईड इथे आहेत. आणि हा पूल आहे. हे हात दाखवा रे. काय ऐकतच नाही ते माझं बैरे लोक. तर आम्ही आता इथे आलोय पाण्यामध्ये. आणि हे बघा दीदी येत नाहीये ही सौम्या. भाऊजी इथे बसले. फायनली आमची म्हैस आता पाण्यात येते. बघा ना म्हैशीला आंघोळ झाला. काय सौम्या आंघोळ? अरे ऐका माझं 1100 रुपये तिकीट आहे आणि ही पाण्यात येत नाहीये. 1100 रुपये आपले वाया घालवते ही पोरगी ना बाई. मृण्मयी पाण्यात यायला घाबरते. 1100 रुपयेचा तिकीट घेतलेला आहे तर पाण्यात यायला नको काही नाही. काय वाटतं तुम्हाला? बघा हा इथे असा पूल आहे. इथे स्लाईड्स आहेत ते आम्ही थोड्या वेळाने करणार आहे. थोड्या वेळाने आम्ही म्हणजे मी आणि अवनीशच करणार आहे. बाकी हे दोघं तू पण करणार. बाकी एक कच्चा लिंबू आपल्यामध्ये
तो बघा तो तिथे कोपऱ्यात बसलेला आहे. एक बॉडी बिल्डर सदस्य आपल्या ग्रुपमध्ये सामील आहे. काळे अवनीश बॉडी दाखव. हा. नाही नाही काय नाही. हे जिब्री नाही नाही तू चल पहिले पाण्यात. हे बघा ही पाण्यात येत नाहीये, नाटकं करते. चला पटापट चल पटकन. मी नंतर येतो जा. बघा ही नाटकं बघा फक्त तुम्ही पाण्यात उतरायची. मी व्हिडिओ काढतोय ना. अरे व्हिडिओ काढतो ना मी. ये लांबच आहे. ये चल. बघा नाटकी बघा ही किती. मी व्हिडिओ काढतोय. नाही 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 चल ये खाली. बघा किती नाटकं येते. हे लहान पोराची पण नाटकं नसली एवढी. कैसा लग रहा है. कैसा लग रहा है. कैसा लग रहा है. फाइनली भैंस गई पाणी में. हे बघा आता मी काय करतोय का. मी काय करतोय कॉपी घेतो. मी काय करतोय का हिला बघा. अरे मी काय बोलतो. अरे मी काय केलं का. चल म्हणून नाही आपण याच्यात जाऊ शॉवर मध्ये वरती. हे चढा रे एक एक वरती जायचं शॉवर मध्ये. काढलेला आहे तो आपला व्हिडिओ काढेल. किती बोलतात ना मला ही लोक. चला आता आपण ही ट्यूबलाईट मारणार आहोत. अशी शूट काढायचा प्रयत्न करतो. बघू शूट होतंय का. अरे बापरे.
ही बघा रेडी, ही कुठला स्लाइड मारत नाही. आरामचे काय म्हणून मी जेवायला हे काय हे बघा इथे मुगाची भजी आहेत, त्याच्यानंतर इथे छोले आहेत, नंतर इथे भेंडी मसाला आहे, पनीर मसाला, पनीर मसाला आहे, पनीरची भाजी आहे, डाळ आहे, ते भात राईस आहे, आहे, पुरी आहे, मुगाचा मूग डाळचा हलवा आहे, गुलाबजाम आहेत मुंबईचे फेवरेट, आणि पापड आहे. गोड चटणी आहे मुगाची भाजी खायला, बुंदी रायता, लोणचं आणि सॅलेड. आणि आता जेवायला आलेलो आहे. जेवण एन्जॉय करा. ही फक्त जेवायलाच आलेली आहे. हे बघा फ्रेंड्स, आता ना वॉटरफॉल सेशन चालू झालेलं आहे इकडचा. बघा वरती किंवा सौम्य तिकडे बसली. सोन्या तिथं हाय करते आणि इथे खाली त्याचं काही पर्टिक्युलर टायमिंग आहे तेव्हा ते चालू होतं. हा त्याचं इथे टायमिंग दिलेलं आहे. तर आता माझ्या मते 2:40 काहीतरी सुरू झालं आहे, ते 3 वाजेपर्यंतच आहे, म्हणजे 20-1 मिनिटच असतं. तर आता आपण वर जाऊया. मस्त बॅक मसाज होते, बॅक मसाज. वेव पूलमध्ये आलो आहे आम्ही आता. हे आमची म्हैस पण आली आहे वेव पूलमध्ये आता. ही दुसरी म्हैस बघा. होय मलिंगा तो कुठे गेला? अवनीश कुठे गेला? ही बघा मागे चालली. घर डरपक बघा, डरपक. वेव आली तर मागे चालली. तर फ्रेंड्स, आता इव्हिनिंग स्नॅक्समध्ये पावभाजी आहे. तर आता आपण हे बघा पावभाजी घ्यायला आलो आहे. तर हे बघा इथे असे पाव आहेत, इथे भाजी आहे आणि कांदा आहे. पुढे पण तेच आहे. तर आता आधी आपण नाश्ता करूया आणि नंतर मग कपडे बदलायला जाऊया. तर आता आमचं इव्हिनिंग स्नॅक्स करून झालेलं आहे. आम्ही आता एक्झिट घेतलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला? मला तर काही काय केलंच नाही. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त मजा आली. फ्लाईट्स पण बऱ्यापैकी आहेत असं नाही का. आणि जेवण पण व्यवस्थित होतं, ब्रेकफास्ट पण व्यवस्थित होतं, इव्हिनिंगचं पण व्यवस्थित होतं. आणि एक महत्त्वाची सूचना, आतमध्ये ना ते लॉकर घ्यायलासाठी ना 300 रुपये कॅश लागते. म्हणजे 100 रुपये रेंट आहे आणि 200 रुपये डिपॉझिट. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रिटर्न भेटेल. पण कॅशच लागते. तर तेवढे फक्त तुम्ही कॅश घेऊन या. बाकी काय सगळीकडे ऑनलाईन होतं. आधार कार्ड पण लागतं. हां, आधार कार्ड लागतं त्या लॉकसाठी. आणि आतमध्ये पाणी आणि थंडा वगैरे 10,000 रुपये महाग आहे सगळं. त्याच्या हिशोबाने या. चला मग आपण हा ब्लॉग इथं संपूया. टाटा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.